सर 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 थँक्यू सर. डायरी नाही करायचं नाही. काढून आणा काढून आणा. काढून आणा. इथे साहेबांना दाखवला कॅलेंडर कॅलेंडर. सर सर मॉडेल विलेज विद्यार्थी आहेत. आपल्या शेतीच्या तुम्हाला एकच लावा लागते फोटो. बरोबर आहे की नाही. लोटू नका ना तुम्ही. हा डिपार्टमेंट आहे तुम्ही काय करू. तुम्ही घ्या ना मागे एक मिनिट थांबा. बॅग आणले सोबतच सर आपल्या इथे फ्री स्टडी डिसिजेसचा स्टडी पर्टिक्युलर ग्रीन क्रॉप नाही. आता इथं तर विद्यापीठाचे स्टॉल आहेत आणि दुसरी गोष्ट या स्टॉल लावण्यासाठी जो खर्च येतो ज्या कमर्शियल कंपन्या आहेत त्यांनी थोडंफार पेड केलं तर काय बिघडलं नाही. कारण शेवटी याला मंडप आहेत, लाईट्स आहेत, सगळ्या सुविधा आहेत, त्या देण्यासाठी पैसे तर लागतातच ना. प्रशासन इथे काही कमी पडून हो, प्रशासनचा प्रश्न नाही हा, की हा प्रश्न शेवटी लोकांच्या कॉन्ट्रीब्युशन मधून सहभागातूनच आपल्याला हे सगळं करता येईल. ज्ञान सुद्धा काय एका माणसाला लगेच मिळत नाही. शेवटी लोकांचा सहभाग असायला पाहिजे ना. फुकट मिळाल्यावर माणसाला काय किंमत नसते जगामध्ये. सगळं फुकट मिळतंय म्हणलं काय सरकार देते म्हणलं काही कामच करायचं नाही ना. मग शेतातही जायचं नाही, शेती करायची नाही, काहीच करायचं नाही. एवढे 2 पैसे लागले तर लागू दे ना, काय बिघडलं. तंत्रज्ञान सगळं फुकट मिळत नाही ना. अक्कल विकत घ्यावी लागते बऱ्याच वेळा. फायद्यातून तोट्यातून सुद्धा अक्कल विकत मिळते. तेव्हा ते होत आहे. धन्यवाद. नाराजी कमी झाली का किंवा त्याला समजावण्यात आलं? तो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. वरिष्ठ पातळीवरचे नेते त्यावर निर्णय घेतील आणि जो निर्णय होईल तो मला मान्य राहील. उल्लेख झालेला आहे. नाही, तो विषय माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये आहे. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. तर एक शेवटचा मनमोहन सिंगांचं निधन झालेलं आहे. एक मोठा नेता देशानं गमावलेला आहे. काय प्रतिक्रिया आहे? मी प्रतिक्रिया ऑलरेडी दिलेली आहे की अतिशय सज्जन, आदर्श, अर्थतज्ञ असलेला म्हणजे एक मोठा नेता या ठिकाणी देशाने गमावलेला आहे. हे देशाचं फार मोठं नुकसान आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही श्रद्धांजली अर्पण केली आहे. मी आज उद्घाटन केलेलं नाही. मी आता नुसतं फक्त स्टॉलला व्हिजिट करतो कारण हा ठरलेला कार्यक्रम आहे आणि देशमुखांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी हा प्रदर्शन भरत असतं. त्यामुळे उद्घाटन न करता मी लोकांना सांगितलं की चालू करा. मी फक्त काही स्टॉल मला नॉलेजसाठी माझ्या स्टॉल व्हिजिट करतोय. नाही, त्या पाहणी केलेल्या त्रुटी माझ्या लक्षात आहे. त्या त्रुटी मला जोपर्यंत मुंबईला जात नाही तोपर्यंत मी त्यावरती काही तोडगा काढू शकत नाही. मला बाकीच्या सेक्रेटरीशी बोलावं लागेल, कमिशनरशी बोलावं लागेल की वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. विद्यापीठ नुसतं अकोलाच नाही ना, विद्यापीठ बरेच आहेत. 6-7 विद्यापीठ आहेत आणि बरेच कार्यालय आहेत. कृषी विभाग हा फार मोठा विभाग आहे. त्यामुळं हे सगळे ट्रेंड लाईन एकत्र करावं लागेल. एकत्र करून वेगवेगळे प्रश्न आहेत. क्रॉप पॅटर्न वेगवेगळे आहेत. कारण शेतीमध्ये शेतकरी, तुम्ही विदर्भात शेती पिकवणारा शेतकरी हा वेगळा आहे, इथले क्रॉप पॅटर्न वेगळे आहेत. आमच्याकडचे शेतकरी हा वेगळा आहे, तिथले क्रॉप पॅटर्न वेगळे आहेत. जळगावचा वेगळा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पीक पद्धती आहेत. त्या पीक पद्धती पाहून आणि मग त्याच्यावरती आपण थोडंसं संशोधन कसं होईल आणि नवीन तंत्रज्ञान कसं अंमलात आणता येईल त्याचा आपण विचार करू. तुम्हाला शुभेच्छा. प्रश्न असा आहे की जोपर्यंत नुकसान झालेलं आहे असे शेतकरी सांगत नाही तोपर्यंत अनावश्यक पंचनामे करण्याची काय गरज आहे. एकदा हे कन्फर्म झालं की एखाद्या शेतकऱ्याच्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे, किती पाऊस पडलाय, काय पडलाय, त्याचं संपूर्ण मी आता कलेक्टर साहेबांकडून माहिती घेतोय कुठल्या भागात पडलेला आहे. अजून काही भागात पाऊस पडलाय, काही भागात पडलेला नाही.
आता काही भागात पाऊस पडला तर तो पोषक पण आहे, काही भागात जो पाऊस पडतो तो घातक पण आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा शहानिशा करून त्यावर निर्णय घ्यावे लागतात. अभ्यासू आणि आक्रमक लोकप्रतिनिधी म्हणून ऍडव्होकेट माणिकराव कोकाटेंना महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कसे असतील महाराष्ट्रामध्ये बघा, हे कृषी खातं तुझा फार रिस्की खातं आहे. काटेचा मुकुट आहे हा, तो काही विषय नाही. पण मला कल्पना आहे, मी शेतकरी असल्यामुळे मला याच्यातले इन्स अँड आउट दोन्ही पण माहिती आहे. आणि लगेच आज एखाद्या शेतकऱ्याला लीप मिळाला तर तो उद्या मिळेल याची गॅरंटी नाही. उद्या परत शेतकरी उठून उभा राहतो. त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनातले प्रश्न अनेक आहेत आणि त्याला धोरणात्मकरित्या त्याला कसं सपोर्ट करता येईल हा विचार माझ्या मनामध्ये आहे. त्यासाठी एक वेगळा कायदा करता येईल का, एखादं पोर्टल करता येईल का, सगळ्या योजना एकटी आणता येतील का. कारण आता कृषी विभागाच्या किती योजना आहेत, किती लोकांना बेनिफिट मिळालेला आहे, किती टक्के बेनिफिट मिळालेला आहे आणि तो खऱ्या अर्थाने बेनिफिशियरी आहे की नाही हे सगळं मला तपासून बघायचं आहे. मी अजून तपासून बघितलेलं नाही, पण यातून चांगला मार्ग आपल्याला काढायचा आहे आणि शेतकऱ्यांना 100% कुठल्याही परिस्थितीमध्ये हे युती सरकार आधार देईल अशा प्रकारचं काम आपल्याला येत्या काळात उभं करायचं. जर सरकारनं 100 दिवसांचा एक प्लॅन मंत्र्यांना दिलेला आहे, तुम्ही कृषी मंत्री म्हणून कृषी विद्यापीठांना संशोधन किंवा इतर बाबींच्या संदर्भात काही एक टाइम बाइंडिंग प्रोग्राम देणार आहात का? टाइम बँडिंग प्रोग्राम त्यांना दिल्यानंतर त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर पण या ठिकाणी अपडेट झालं पाहिजे. आजच्या घडीला मी जेव्हा व्हाईस चान्सलर बरोबर बोलत होतो तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे स्टाफ कमी आहे, काही लोकांचे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती लोकांचे पगार झालेले नाही, त्यामुळे थोडासा फंडिंगचाही प्रश्न आहे. पण मला हे जोपर्यंत वित्त विभागाशी सन्माननीय अर्थमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी मला पूर्णपणे हा डाटा घेऊन बसावा लागेल आणि केंद्र सरकार बरोबर टाईप करून केंद्र सरकारने राज्य सरकारकडनं या कृषी विभागाला पैसे किती जास्त मिळतील आणि त्यातून आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत हे सगळं टेक्निक कसं पोहोचवता येईल हा माझा त्या दृष्टिकोनातून विचार आहे. अगोदर की कृषी विभागामध्ये बऱ्याच पदं रिक्त आहेत, पण त्याचा अभ्यास करावा लागेल. शासनावर किती लोड पडतोय, की विद्यापीठ लोड उचलायला तयार आहेत त्याचा खर्चाचा, या सगळ्या गोष्टीची शहानिशा करावी लागेल, तपासावं लागेल आणि त्याच्यावरती मिटिंगा घ्याव्या लागतील. व्हाईस चान्सलरला बोलावं लागेल, आमच्या अकाउंट विभागाला बोलावं लागेल. उत्पन्नाची साधनं किती आहेत, उत्पन्न किती आहेत, खर्च किती आहेत, आस्थापनावरचा खर्च किती आहेत, पिकाच्या वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञानावरती जे काही काम करतायत त्यांचा खर्च किती आहे, त्यांचा पगार किती आहे, या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील आणि तपासल्यानंतरच मी त्याच्यावर भाष्य करू शकेल. जर 40% मनुष्यबळावर जर विद्यापीठ काम करत असतील तर तुमचा लोड कसा काय उचलू शकतो? नाही, आता कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्यांना माणसं घेण्याची परवानगी आहे. फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवरती घेतलेल्या माणसांचे पगार वेळेवर होत नाही अशी त्यांची तक्रार आहे. ते मी मुंबईला गेल्यानंतर बघून घेईल आणि त्या संदर्भात काय मार्ग काढता येईल बघ. नाही 62चं 60 वर्ष केलं. तो आता रिटायरमेंटचा फॉर्म्युला हा राज्य सरकारचा सर्व डिपार्टमेंट मिळून आहे, कारण राज्य सरकारचा कर्मचारी म्हणून आहे. तो धोरणात्मक निर्णय आहे, तो सन्माननीय मुख्यमंत्री किंवा युती सरकारच्या वतीने जो काही झाला असेल किंवा जो काही व्हायचा असेल तो होईल. दॅट इज नॉट द इश्यू. पण नवीन तंत्रज्ञान करणारी लोक, मुलं, अभ्यास करणारी मुलं ही पण आता खूप पुढे येत आहेत, तर त्यांना सुद्धा बरोबर घेऊन आपल्याला तंत्रज्ञानाच्या संदर्भ, उदाहरणार्थ इंजिनिअरिंग आहे तर अग्रिकल्चरल इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थ्यांची संख्या फार कमी आहे. अग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थी जर वाढले आणि जर आपण जास्तीत जास्त तिथे तंत्रज्ञान वाढवलं तर एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल. त्यामुळे हे सगळं याची समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मी सगळ्याचा अभ्यास केल्यावर तुमच्याशी सविस्तरपणे बोलू. मागासलेलं विद्यापीठ मला मिळालेली आहेत, सगळ्या गोष्टी होतील, काळजी करू नका. वर्षभरामध्ये तुम्हाला हे डिपार्टमेंट बदललेलं दिसेल 100% खातं. विद्यापीठाने वेगवेगळे प्रयोग करून ज्या प्रकारे व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहेत त्या व्हरायटी शेतकऱ्याच्या फायद्याच्या आहेत. मला शेतकऱ्याशी बोलावं लागेल की या व्हरायटीमुळे तुमचा काय फायदा झालाय का, तुम्हाला या व्हरायटीपासून तुम्ही समाधानी आहात का आणि अशा व्हरायटीमुळे तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे का, अशा अनेक गोष्टी मला शेतकऱ्याची चर्चा करावी लागली. ही एक बाजू मी पाहिलेली आहे, विद्यापीठाची एक बाजू मी ऐकलेली आहे, एक बाजू पाहिलेली आहे. पण दुसरी बाजू ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्या शेतकऱ्यांना खरोखर रिलीफ मिळालेला आहे का, तर त्यांच्याशी पण मला बोलावं लागेल ना. त्याच्यानंतरच मी या सगळ्या गोष्टीवरती भाष्य करू शकेल. तगादा लावताय दुसरीकडे कर्ज भरा म्हणून. त्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये तो निर्णय होईल आणि त्या संदर्भामध्ये त्याची चर्चा आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत. महाराष्ट्र सरकारचं उत्पन्न, खर्च या सगळ्या गोष्टीचा मेळ घालत असताना आपल्याला कर्जमाफी कशी देता येईल, शेतकऱ्यांना सुविधा कशा देता येतील हा सुद्धा अभ्यास ते या ठिकाणी करतात आहे. त्यामुळे लवकरात लवकर काय तो निर्णय व्हायचा तो होईल.